या महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी केव्हापासून निवेदन दिले, स्मरणपत्र दिलो, पालकमंत्र्याला भेटलो, मी कशा कशा पद्धतीने पाठपुरावा केलो, ह्या सगळ्याचे पुरावे मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना दिलो। जयंत पाटील साहेबांची देखील एक स्वतंत्र यंत्रणा ह्या सोलापूर शहरामध्ये आहे। सुहास कदमचं काम काय चालू आहे, जनतेच्या प्रति सुहास कदमच्या बाबतीमध्ये कसं म्हणजे प्रेम आहे, हे सगळं त्यांना कळालेलं आहे। मी आदरणीय जयंत पाटील साहेबांचा मला काल रात्री फोन आला, माझी सगळी माहिती त्यांनी घेतली। त्यांच्याकडे ऑलरेडी काही यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्याकडे पुरावे गेले होते, माझे देखील मी पुरावे दिलो, मी स्मरणपत्र देखील त्यांना दिलो। राज्याच्या गृहमंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला देखील मी मेल केलेला आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनींना पत्र पाठवलेलं आहे आणि एकनाथभाई शिंदेंना पण पाठवलेलं आहे आणि महेशकर मॅडम जे आता सचिव आहेत गृह विभागाच्या, त्यांना देखील मी मेल केलेला आहे। परंतु मी सत्ताधारी पक्षाचा युवकचा अध्यक्ष आहे। मी सोलापूर शहरातल्या अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये निवेदन देतो। अवैध धंद्यांना पाळणारे, पोसणारे, खाकी वर्दीतील जी वस्तूदार त्यांची तक्रार करतो, तरी सुद्धा मला दाद मिळत नाहीये। मी उपोषणाला बसलो 30 तारखेपासून, मला कुठलाही डॉक्टर तपासाला आलेला नाहीये, मला ना कुठल्या पोलिसांनी मला मदत केलेली आहे। फक्त मदत करण्यासाठी कशाचे आलेत माहिती आहे का, मंडप कसं काढता येईल आणि एखादा आता सध्याचा जो आयबी वाला तो एखादा एक सागरा कॉन्स्टेबल ज्या सदरबाजाच्या हद्दीमध्ये मी उपोषणाला बसलो, त्या हवालदारांना आम्ही दाखवलंय की आम्ही तुला क्राईमला घेऊ, आम्ही तुला कुठं तरी एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊ, तू इथनं एवढं काम कर की सुहास कदम सगळं असणाऱ्या माणसाला तू दमदाटी कर, मंडपवाल्याला दमदाटी कर, अशा पद्धतीचं कृत्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। म्हणून मला ही वेळ आली जयंत पाटील साहेबांना सांगण्याची, मला ही वेळ आली उमेशदादा पाटलांना सांगायची, मला ही वेळ आली संबंधित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांना सांगण्याची। बघा, जयंत पाटील साहेबांनी माझा जो विषय घेतलाय, मी समस्त सोलापूरकरांच्या वतीने मी त्यांचा हात जोडून त्यांचा आभार मानतो। माझी सोलापूरची जनता तुमच्यावरून कधीही विसरणार नाही, कारण की ज्या ठिकाणी कायदे तयार होतात, ज्या ठिकाणी खऱ्या संविधानावर ज्या ठिकाणी सभागृह चालतो, आज त्या ठिकाणी माझ्या सोलापूरचा विषय तुम्ही घेतलात, त्यामुळे तुमचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। आणि राहिला विषय माझ्या सोलापूरच्या बाबतीमध्ये, येणाऱ्या काळामध्ये जर मला न्याय मिळाला नाही तर माझं हे उपोषण, अन्नत्याग उपोषण हे कधीही संपणार नाही। जोपर्यंत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत मी लढत राहणार। मी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे, माझं फक्त या ठिकाणी पाण्यावर, लिंबू सरबतावर माझं या ठिकाणी उपोषण चालू आहे।